मी त्यांना बर्थडे बॉय ह्याच्यासाठी म्हणतोय कारण की त्यांच्याकडे बघून मला असं वाटतं की ते अजूनही असं फील करतायत की अभी तो मैं जवान हूँ. म्हणजे इतकी मस्त ड्रेसिंग आणि आल्यापासूनची त्यांची एनर्जी जी मी बघतोय, फोटो काढतायत आणि सगळी जी एनर्जी आहे त्याच्यासाठी, तर खरंच पुन्हा एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि जेव्हा मी आलो तर त्यांच्या बाबतीचं जे मी एक ऑब्झर्वेशन आता जसं मी तुम्हाला सांगितलं ते केलं, तसं सगळ्या पाहुण्यांच्या बाबतीतलं सुद्धा एक ऑब्झर्वेशन मी केलेलं आहे. ते म्हणजे खरं तर मला एक प्रश्न असा पडला आहे की किती लोकांनी या ठिकाणी हेमंतजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेत अशा लोकांनी जर हात वरती. कारण की मी आल्यापासून बघतोय हेमंतजी अर्धे लोक तर गप्पा मारण्यामध्ये बिझी आहेत, अर्धे स्टार्टर खात आहेत, अर्धे तिकडे पाणीपुरी खाण्यामध्ये बिझी आहेत. पण किती लोकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सगळ्यांनी? अच्छा, हात वरती बघूया बघूया. Make a group of number 5 people. And the music DJ. Come on. 1, 2, 3, 4. Yes, 5, 6, 7. नाही मॅडम, मध्ये नाही थांबता येणार. मधले लोक सायन्स की तरफ से असतात. तुम्हाला कोणत्या बाजूने जायचं, मम्मी की पप्पा? नाही नाही, एकच एक टीम. त्यांचा बर्थडे आज तुम्ही घ्या ना इकडे, चालेल. नाही परफेक्ट. ओके, सो एकदा जोरदार टाळ्या खरं तर दोन्ही टीमसाठी झाल्या पाहिजेत. आणि मी सांगितलं होतं मला बघायचं की कोणाच्या टीम मध्ये जास्त गर्दी दिसते. जास्त गर्दी मला ज्या टीम मध्ये दिसते ती टीम आहे त्या मॅडमची टीम. तर एकदा जोरदार टाळ्या मॅडमच्या. हेमंतजींच्या टीम मध्ये बच्चा वाटी सोडून कमी टीम, पण मॅडम आणि टीम जास्त खुश व्हायची गरज नाही आहे. मेंबर आहे तर तुमच्या टीम मध्ये जास्त मेंबर्स आहेत, पण हेमंतजी असली मुकाबला अब सुरू होने वाला आहे. ठीक आहे, तुम्हाला काय करायचंय, तुमच्या या सगळ्या टीम मेंबरला घेऊन एकमेकांचे हात पकडून एक सर्कल. हा, तर सगळ्यात पहिला सर्कल ज्यांचा बनलेला आहे ती टीम आहे बर्थडे बॉयची टीम. सो हेमंतजींच्या टीमसाठी मॅडम 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 तुम्हाला असं वाटतं तुमचा सर्कल तिकडे अर्धे लोक अजून करत होते, मी बघितलं. नाही यांचा सगळ्यात पहिला बनला होता, मी बघितलं. सहभागी व्हायचं अशा सगळ्या महिलांना जर शक्य असेल, ज्या ज्या महिलांना त्यांनी स्टेजवरती उपस्थित राहायचं आहे आणि औक्षण करून घ्यायचं आहे. पहिला औक्षणाचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी पार पडतोय. क्या बात है.